हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज सकाळचे वाजले 9ला 5 मिनटं कमी आहेत. आणि आज केंद्रीय विद्यालयाचा रिझल्ट आहे आणि माझी दोन्ही मुलं केंद्रीय विद्यालयामध्ये शिकतात. तर मला रिझल्ट घेण्यासाठी जायचं आहे आणि त्यांनी टायमिंग आज खूपच जास्त कमी ठेवला आहे. 8 ते 9:30 म्हणजे 1.5 तासाचंच टायमिंग आहे रिझल्ट घेण्याचा. त्याच्यानंतर ते बोललेत की नाही देणार, कारण शाळेमध्ये जे 11वी 10वी नाही, फक्त 11वीचे पेपर चालू आहेत आता, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून यांनी लवकर रिझल्ट ठेवला आहे. कारण काहीतरी 11-12ला त्यांचे पेपर चालू होणार आहेत म्हणून. मग म्हटलं चला लवकर आवरूया. आणि आवरता तरीही 9 वाजत आलेच आहेत. आणि फौजींनी सकाळी सांगितलं होतं की 8 वाजता जा, म्हणजे लवकर जाशील आणि व्यवस्थित पेपर हे बघशील की काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते. पण आता एवढा वेळ मिळालाच नाही, म्हणजे आवरते पण आवरतच नाही, कधी कधी असंच होतं. आणि मुलांना आता नाश्ता करायला दिला आहे, कारण वाटलंच होतं मला की यायला उशीर होईल म्हणून. तरी 9:30च्या जास्ती नाही होणार, पण तरीसुद्धा नाश्ता करून गेलेलं बरं असतं म्हणून मी त्यांना पहिला नाश्ता दिला. आणि जास्त लांब नाही आहे स्कूल, इथंच आहे, जवळच आहे, म्हणजे 5 मिनिटात आम्ही तिथं पोहोचेल. म्हणजे अर्धा तास अगोदर तर जातोच आहे आम्ही, पण दोघांच्या पण क्लासमध्ये जायचं आहे त्यामुळे थोडासा उशीर लागतो. आणि केंद्रीय विद्यालयाबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये देते. जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲडमिशन करायचं असेल तर नक्की करू शकता. आणि ह्याच्या अगोदर पण मी 2 व्हिडिओ बनवलेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता की केंद्रीय विद्यालयामध्ये ॲडमिशन कसं होतं, काय डॉक्युमेंट्स लागतात. तर सगळी माहिती तर त्याच्यात आहेच. पण चला मी आज पनवेलचं केंद्रीय विद्यालय दाखवते तुम्हाला की कसं आहे ते आणि जिथं माझी मुलं शिकतात. तर चला आपण आधी स्कूलमध्ये जाऊया आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला स्कूल दाखवते. चला. शिव, काय तू तर इतका जास्त हुशार आहे, तुला टेन्शन कशाचं आलंय? काय साई तुला? हा, तर हा 3रीला जाईल आणि हा 8वीला जाणार आहे. आणि केवी स्कूलचं थोडंसं वेगळं असतं. आणि ते कसं असतं, 27 तारखेला रिझल्ट लागला की 1 एप्रिलला स्कूल सुरू होतं. केवीचं असं असतं. आपल्याकडं गावाकडं कसं हाफ डे देतात एप्रिलमध्ये थोडंसं आणि नंतर मग सुट्ट्या लागतात. पण ह्यांना तसं नसतं, एप्रिलचा पूर्ण महिना फुल शाळा असते आणि त्याच्यानंतर 1 मेला सुट्टी लागते आणि 20-22 जूनपर्यंत असं असतं. त्यामुळं फुल उन्हाळ्यात हे स्कूलमध्ये जातात मुलं माझी. आणि दोघं नर्वस आहेत, तसं हुशार आहेत दोघंसुद्धा. आम्हाला टेन्शन नाही, पण त्याला टेन्शन आले, कारण हुशार मुलांना कायमच टेन्शन येतं. बघा त्याचा चेहरा कसा झाला आहे ते. तर चला, आम्ही तर आलो आहे, पण किती जास्त गर्दी आहे बघा इथं. कारण गाड्या लागल्यात, कुणी चालत आले, कुणी कसं आले. पण गाड्यांवरूनच तुम्ही अंदाजा लावा की आतमध्ये किती जास्त गर्दी असेल. आणि स्कूल खूप जास्त मोठं आहे. हे 1लीपासून 12वीपर्यंत आहे हे स्कूल. आणि प्रत्येक क्लासचे 4-4 म्हणजे डिव्हिजन आहेत, ABCD असं आहेत. आणि आतून तर स्कूल खूप मोठं जास्त आहे. आणि म्हणजे असं बाहेरून वाटणार की छोटंसं आहे, पण आतमध्ये खूप जास्त मोठं आहे. आणि हे ONGC पनवेलमध्ये येतं. पनवेल स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे हे स्कूल आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. आतून पण खूप जास्त चांगलं आहे, पण आतून आता जास्त मला व्हिडिओ नाही घेता येणार, कारण परमिशन आहे नाही मला माहिती नाही. पण मी तिकडं घेणारच नाही आहे व्हिडिओ, बाहेरूनच तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे स्कूल आहे. माझी मुलं 4 वर्ष झाले ह्या स्कूलमध्ये आहेत, जेव्हापासून आमचं इथं पोस्टिंग झालं तेव्हापासून. आणि आतमध्ये सुद्धा किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता आता. आणि चला बघूया आता क्लासमध्ये. शिव, काय तुला वाटलं होतं ना ह्याच्यापेक्षा कमी पडतील म्हणून? मला तर वाटलेले खूप कमी पडतील, पण चांगले आले. आणि ह्याच्यावरतीच भरोसा नसतो, दरवेळेस आहे ना ह्याला वाटतं की कमी मार्क पडतील आणि खूप जास्त पडतात आणि चांगले मार्क पडले. आणि खुशी झाली साई तुला. आणि ह्यांना ग्रेड असतात, त्यामुळं काय तो पण हुशारच आहे आणि हा पण हुशार आहे. खुशी झाली. चला, आज रिझल्ट आला. तर आताच घरी आले आणि विचार केला की लगेचच व्हिडिओ बनवते, कारण राहिला की राहून जातो म्हणून. आणि आता केवीचे फॉर्म सुटलेत, म्हणजे तुम्ही ऑनलाईन केवीचे फॉर्म भरू शकता. आणि 6 वर्ष पूर्ण लागतात ते फॉर्म भरण्यासाठी. नाहीतर 6 वर्षाला कमी जरी असेल तर ते फॉर्ममध्ये जरी आपण फिलअप केला तरीसुद्धा ते सबमिट नाही होत. त्यामुळं 6 वर्ष पूर्णच पाहिजेत पहिलीसाठी. आणि जर तुम्हाला मध्ये म्हणजे 3री 4थी 5वी 6वी असं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते आताच नाही होत, थोडासा उशीर लागतो. आणि जसं वॅकेन्सी असेल तसं ते ॲडमिशन करतात, पण मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येतात, कारण जागा फुल असतात. त्यामुळे एखादी जागा असेल तरच मध्ये ॲडमिशन मिळतं. आणि KV to KV असं मिळू शकतं. पण जर तुमचं मुलगा मुलगी जर प्रायव्हेटला असतील आणि त्यांना जर KVला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तसं मध्ये जरा हार्ड जातं ॲडमिशनसाठी. आणि जर KVला असतील तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि जर केंद्रीय कर्मचारी जर असतील तर त्यांच्या मुलांना लगेच ॲडमिशन मिळून जातं.
तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागतं, बर्थ सर्टिफिकेट लागतं आणि हे सगळे डॉक्युमेंट्स अगोदरच काढून ठेवावे लागतात. कारण एकदा ॲडमिशन झालं की लगेच द्यावे लागतात. आणि जर ॲडमिशनच्या वेळेसला आपल्याला ज्यावेळेसला शाळेत बोलवतात त्यावेळेसला जर आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील तर ते आपल्यासाठी थांबत नाहीत. कारण ते म्हणतात की वेटिंग लिस्टमध्ये अजून मुलं आहेत. त्यामुळं आपल्याला ही सगळी तयारी अगोदरच करावी लागते. आणि जर तुम्हाला एकच मुलगी असेल आणि तिचं ॲडमिशन आपल्याला केवी स्कूलमध्ये करायचं असेल तर एकच चाइल्ड, मी असं म्हणते की त्याच्यानंतर मुलगा नाही ना दुसरी मुलगी, फक्त एक मुलगी असेल तरी फ्रीमध्ये ॲडमिशन होऊन जातं केवीमध्ये आणि बिलकुल खर्च लागत नाही. फक्त 25 रुपयामध्ये ॲडमिशन होऊन जातं. आणि त्याच्यानंतर म्हणजे किती चांगलं आहे ना की एक मुलगी असेल तर ॲडमिशन होऊ शकतं. तर तसंही तुम्ही करू शकता, RT मधून करू शकता, कास्टमधून मिळतं. आणि जशा कास्ट असतील तसं कास्ट कॅटेगरी वाईज ॲडमिशन होतात, तर तसंही तुम्ही करू शकता. आणि केवी स्कूल खरंच चांगलं असतं, लक्ष देतात चांगलं. आणि आता मी जे स्कूल तुम्हाला दाखवलं तिथं तर चांगलंच आहे, कारण लक्ष देतात मुलांवरती. आणि इथल्या एवढ्या एरियात तर मला केवीची शाळा खूप जास्त आवडली. कारण माझा छोटा मुलगा पण तिथं पहिलीला मी तिथंच घातला आणि जो मोठा मुलगा आहे तो 4थीला ॲडमिशन मी इथं केलं मध्येच. म्हणजे आधी प्रायव्हेटला होता, इथं आल्यानंतर आम्ही त्याला केवीला ॲडमिशन घेतलं. तर टीचर्स खूप छान आहेत, चांगलं शिकवतात, त्यामुळे मला ही शाळा खूप आवडली. आणि तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर करा. आणि डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलाच आहे, 2 व्हिडिओ बनवले, ते पण तुम्ही बघा. ते पहिले मी हिंदीमधून बनवले होते कारण माझा चॅनल त्यावेळेसला हिंदीमध्ये होता. आणि 2 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर लास्ट तारीख आहे ती केवीची फॉर्म भरण्याची. तर तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा आणि केंद्रीय विद्यालयामध्ये ॲडमिशन घ्या. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी परत तेच काय सांगणार ना, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी माहिती दिलेलीच आहे म्हणून मी थोडीशी माहिती दिली या व्हिडिओमध्ये. आणि चला आजच्यासाठी बस इतकंच. बाय.